आजच्या रनमध्ये माझ्याकडून एक अशी चूक झाली की मला रन अर्ध्यावर सोडावंसं वाटत होतं. पाय इतका भरून आला की प्रत्येक पाऊल जड वाटत होता. पण शेवटी मी रनिंग पूर्ण केलं की नाही आणि नेमकी चूक काय झाली हे मी व्हिडिओच्या शेवटला सांगेन. तर नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीचा डे 8 सुरू झाला आहे. आज दिवसभर मी संध्याकाळच्या रनिंगची वाट बघत होतो. रोजप्रमाणे वेळ झाली आणि मी रनिंगसाठी तयार झालो. कपडे घातले, शूज घातले आणि घरातून बाहेर पडलो. ग्राउंडवर गेलो आणि तिकडे जाऊन रनिंगच्या आधी मी 10 मिनिटं वॉर्मअप केला. बऱ्याच लोकांना वॉर्मअप करायचा कंटाळा येतो, पण रनिंगमध्ये तो खूप महत्त्वाचा असतो. वॉर्मअप केल्यामुळे शरीराचे तापमान वाढते, ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि इंजुरी होण्याची रिस्क कमी होते. मी वॉर्मअपमध्ये लेग स्विंग आणि डायनॅमिक स्ट्रेचिंग आणि बाकीच्या एक्सरसाइज केल्या. वॉर्मअप झाल्यानंतर मी माझ्या 30 मिनिटाच्या रनिंगला सुरुवात केली. सुरुवातीची काही मिनिटे खूप छान गेली. शरीर फ्रेश वाटत होतं आणि रनिंगची लय सापडली होती. पण काही वेळानंतर मला एक विशिष्ट गोष्ट जाणवायला लागली. माझा उजवा पाय जड वाटायला लागला. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित थकवा असेल, पण जसजसा रन पुढे जात होता तसतसा त्रास वाढत होता. मी थोडं लक्ष दिलं आणि मला कळालं की मी शूज नेहमीपेक्षा जास्त घट्ट बांधला आहे. ही छोटीशी चूक होती, पण रनिंगमध्ये अशा छोट्या चुका मोठ्या फरक निर्माण करतात. जेव्हा शूज खूप घट्ट बांधले जातात तेव्हा पायाला योग्य रक्तपुरवठा होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे पाय भरल्यासारखा वाटू शकतो आणि रनिंग अस्वस्थ होते. त्यावेळी माझ्याकडे 2 पर्याय होते. एक म्हणजे रन थांबवायचा आणि दुसरा म्हणजे स्वतःच्या गतीने पुढे चालू ठेवायचा. मी दुसरा पर्याय निवडला, कारण ही रनिंग जर्नी फक्त शरीर बदलण्यासाठी नाहीये, ही स्वतःला दररोज थोडं थोडं मजबूत बनवायची जर्नी आहे. म्हणून मी माझा स्पीड कमी केला आणि रन सुरूच ठेवले. त्यावेळेस मला एक गोष्ट समजली, रनिंगमध्ये नेहमी वेग महत्त्वाचा नसतो. कधी कधी परिस्थिती कठीण असली तरी हार न मानता पुढे जात राहणं महत्त्वाचं असतं. हळूहळू मी माझे 30 मिनिटं कंप्लीट केले. रनिंग पूर्ण झाल्यावरती खूप समाधान वाटले, कारण आजचा विजय टाइम किंवा स्पीडचा नव्हता. आजचा विजय स्वतःवर मात करायचा होता. रन संपल्यानंतर मी 5 मिनिटं वॉकिंग केला. रनिंग नंतर वॉकिंग केल्याने शरीर हळूहळू रिकवर होतं आणि हृदयाची गती सामान्य होते. त्यानंतर मी 10 मिनिटं स्ट्रेचिंग केली. स्ट्रेचिंगमुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि दुसऱ्या दिवशी शरीर जास्त फ्रेश वाटतं. आज डे 8 मध्ये मला एक धडा शिकायला मिळाला. रनिंगमध्ये फक्त मेहनत पुरेशी नसते, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. शूजची फिटिंग, वॉर्मअप, रिकव्हरी, स्ट्रेचिंग या सगळ्या गोष्टी मिळून एक चांगला रन तयार होतो. आजचा दिवस परफेक्ट नव्हता, पण प्रगतीसाठी परफेक्ट दिवसांची गरज नसते, फक्त सातत्याची गरज असते आणि मी हे सातत्य कायम ठेवणार आहे. डे 8 कंप्लीट. भेटूयात डे 9 मध्ये. जय हिंद.